माणसाकडे पुरेसा पैसा पाहिजेत बी म्हणतात, माणसाकडे लई पैसा बी धार्जिन नाही म्हणतात. माणसाकडे पैसा असूनही पण काय नसूनही काय, मी काय त्यात पडत नाही. मला तर असं वाटतं की सकाळी भूक लागली संध्याकाळी काम केलेलं बरं, संध्याकाळी भूक लागली सकाळी काम केलेलं बरं. हां, तुम्ही बघताच का? तुम्ही बघायच लागलाय की एवढ्या मोठमोठ्या लोकांनी बसायला असतोय. हॉलिवूड, टॉलिवूड, प्लावूड, आमची हे नटनट्या सेलिब्रिटी ह्यात बघतोच की मी आता. अहो, सोशल मीडियावर बातमी कोण लीक केली परवाशी आलं नाही काय, एशियातील सगळ्यात श्रीमंत व्यक्तीच्या 1 नंबर स्थानात भारतात म्हणजे गौतम अदानी का काय, अदानी का काय झडती म्हणायचं, आता काय उगाच विषय काढला म्हणायचा ते. हां, माझ्याच मोबाईलच्या कॅमेऱ्यात मला मुस्काड मारून घ्यायची होती आवडतं. मुकेश अंबानीशनी काय म्हटलं मी अंबानी परिवाराला, तुमच्या पुढे तिने गेल्यात, तुम्ही दंगा करायला की तुम्हाला फोन केला की नाही, तर असू दे म्हटलं. म्हणत्या तिने पुढे किती गेला असेल म्हटलं, 250-300 रुपये पुढे गेला असेल म्हटलं. तुम्ही काय तू येणार की नाही, अभ्यान असं आहे तसं आहे, मी असं करतो बघ तसं करतो बघ. गेलो मी घरात. हां, डाळीची आमटी भात काहीतरी आणि कालचं वांग राहिलेलं खायला म्हणले मला ये. मी म्हटलं मला शिळं काय खात नाही म्हटलं, मी शिळं खाल्लं की म्हटलं पोटात दुखते म्हटलं. नाही बस खाली. बसलो तर सांगायला लागल्यात नीतू काकूनी सगळं पसारा इसकटून हाणवून बडवून दांगा दुडकूस केलाय म्हण. का तर त्याचीच नाव का आलं आणि तो का पुढे गेला म्हणून. मी किती राबायचं बघ म्हटला, डोळ्यात पाणी भरला. म्हटलं गवसा म्हटलं जेवणा ताटाव म्हटलं जेवणा ताटाव किंवा रडाय नाही म्हटलं, जेवणा ताटाव करायलायचं म्हटलं. जेवणा ताटाव करायलायचं म्हणतात म्हणला. किती राबायचं रे म्हणला, ही बसून दी ना म्हणला. झोपल्यावर सुद्धा म्हणते आम्हाला, झोपल्यावर सुद्धा मिनिटाला 17,000 रुपये पगार तुम्हाला पडला पाहिजे. मग आता किती पडतोय म्हणताना, किती 6,000 रुपये काहीतरी झोपल्यावर मिनिटाला, झोपल्यावर मिनिटाला 16,000 पगार काय 5,000 काय म्हणला बाबा. माझं काय लक्ष नव्हतं. का तर म्हटलं आम्ही झोपलो की मेल्यासारखंच असतोय म्हटलं, मला बघील नाही ती जेव म्हटलं, तो मटाटा भात गिळ म्हटलं भावा. तर नीतू काकून लय दांगा केला म्हण, त्याचंच नाव कसं आणलं आणि त्याचं काय दिलाय काय, आणि त्याला काय नेहला, त्याला असं केला आणि तसं केला, करणीच केला असं, लिंबूच त्याच्याकडे मोठा आहे. लिंबू नाही हो म्हटलं, करत्यात म्हटलं त्यांच्याकडे हाय, तिने पैसे लावतात म्हटलं. तुम्ही मध्ये आधी कुठतर म्हटलं नाईट मारायचं विसरला चिला म्हटलं, नाईट कमी केला चिला, राबायच कमी केला चिला, गेला असेल म्हटलं. ते पुढं असं किती रुपयाने पुढे गेलाय. नाही आत्ताच मिळायचं म्हटलं. तुम्ही जेवलायचं म्हटलं, मी बिन जेवता आलो म्हटलं. नाही पोहे चांगलं मिळतं एका ठिकाणी. मग तिथं जेवल्यात ये सकाळी तिने वांग खाल्लेलं कालचं, आणि मला पोहे पेपरात आणल्यात. पेपरात आणलेलं पोहे, पेपराची सगळी शाही त्या पोह्याला लागलेली. पोहं खाल्लं मी तेलकट जार पोहं खाल्लं. तुम्हाला सांगतो काहीतरी आज रविवार शुक्रवारी का काहीतरी, शुक्रवार दुपारची गोष्ट आहे. शुक्रवार दुपारी मी याचा बसलो आम्ही. शुक्रवार शनिवार संध्याकाळी उठलो मी, आणि यासने कुठलं मॅच येतंय. 1100 रुपये म्हटलं की परत मांडिकाला ठेवतात आणि दुसरं पैसे घेतात. 1100 म्हणतात मांडिकाला ठेवतात, परत 1100 गुणिले 7 करतात, 1100 गुणिले 7 करतात. अंबानी साहेबांनी मुकेशानं साहेबांनी काय मोजा येईना का, नीतू काकूला 1500 पुढे जायला येईना. माझं मी डोसकं फिरलेलं. माझं कसं मी कायम पैशात असल्यामुळं, कायम 24 असल्यामुळे झाड बार बुकनाच करतोय मी. एकदा 100 नोट हजार लई काय विशेष नाही. सगळ्यात कॅल्क्युलेटर लागत नाही, अंदाजा नुसता गट्ट्या ठेवला की नाही, म्हणजे गट्ट्यावर वेगळा अर्थ काढू नका. गट्ट्या ठेवला की झाडनं सांगतो मी रक्कम किती आहे म्हणून. हां, पाठीमागं सांगतोय पुढं नोट किती रुपयाची आहे. मग माझा काय संबंध आहे. मग ते सगळं झालं. मेजलो पैसे निघलो तेवढं. त्याच्याकडे जाय, त्याच्या घरला जाय, त्याच्या घरला छोटा ती भरून आम्ही त्याच्या घरला गेलो. ते म्हटलं काय त्याचंच पैसे मिळायचे म्हटले. अरे विश्वासाचा मी आहे म्हणतो, त्या चुलीपर्यंत जाऊ शकतो म्हटलं. अदानी साहेबांच्या घरात चुलीपर्यंत मी जाऊ शकतो म्हणून. तुम्हाला काय संबंध आहे. जायचं बघ म्हणजे त्याच्या घरात गेलो, दारावर लाता घातल्या, गेलो आत बसलो, त्याचं पैसे मिळालं. फक्त 184 रुपयानं पुढे गेल्यात तिने अदानी साहेब. कोणाच्या? मुकेश आनंद साहेबांच्या. तर यांचा एवढा दांगा म्हटलं, 184 रुपयानं दांगा करायचा म्हटलं. सगळ्या गावात म्हटलं मी 200 रुपयानं मागाय म्हटलं. असं का करायचं म्हटलं, काय चढती का काय म्हटलं. दोघांची भांडणं गळपड धरून, त्या बायका दोघी एकमेकाच्या झिंजा धरून, काय ऐकू ना तर काय रे बाबा झडती. आमच्या बायकोनं मला बोलवून घेतली, तुला जापा आणला, तुला नेला, तुला बितळतंग बचिवला, तुला कुक्कूस लावला, आणि काय शिव्यान बिव्या बोंब आणलं, वडून बशिवलं, काय तर करून मिटवा म्हणलं. तर काय नाही बाबा, काय रे बाबा अवघड आहे, भयान आहे. आणि 184 रुपयांतर पुढे गेल्यावर एवढं होत असेल तर नाही रे बाबा, मला सावकर नको. मला आपला बचत गटाचा एक आधार आहे, 1800 रुपयाचा हप्ता मला फेडू शकतोय मी, आणि तेवढं मला बास बाबा. हे काय खरं नवं. तुम्हाला सांगतो, दोन्हीकडचं पैसे मिळले मला अजून आठवतंय. आगा भयान भैयान म्हणायची पाळी आली. भयान काय ते विषय हार्ड आहे. तो गांड्या लावड्याचं काम कुठलं म्हणायचं की एवढं पैसे मिळून अंग झाडून बाहेर आलो. 1 रुपया घेतला नाही मी. का नकोच म्हटलं. त्यात आणि म्हटलं 184 284 व्हायला नको, माझ्या नव्या नको. दारात आंघोळ करून त्यांच्या गरम पाण्याची मग आलो म्हटलं मी. आणि बघा म्हटलं, आणि असली माणसं आहेत रे यासनी. 184 रुपये माणूस पुढे गेलेला बघवत नाही. लोळवा लोळवी त्या दिवशी. आगा